दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून महायुतीत असणारे मित्रपक्ष भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आता नाराजी नाट्यासह संघर्षाचा अंकही सुरू झाला आहे. नुकतंच गोगावले यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या म्हसळा नगरपंचायतीवर भगवा फडकवत नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांना फोडले आणि खासदार सुनील तटकरेंसह मंत्री अदिती तटकरे यांना होमग्राऊंडवरच जोरदार धक्का दिला होता. हा धक्का राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला असून कार्यकर्त्यांनी गोगावल्यांच्या रॅलीवेळी राडा केल्याचे दिसले. यानंतर तटकरे यांनी जोरदार पलटवार करत येथील शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी फोडत नवी चाल खेळली होती. यामुळे जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशातच आता म्हसळा येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या स्वागत रॅली दरम्यान हा तणाव निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रॅलीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले तसेच जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र परिस्थिती चिघळण्यापूर्वी पोलिसांनी सर्व प्रकरण शांत केले. आपल्याला जे आता लोकांनी जे काय 10 सदस्य आपल्याकडे आलेले आहेत त्या 10 सदस्यांच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण या शहराचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतो. त्यामुळे तुम्ही कोणी आता जसे आपण आलात तसे शांततेने आपापल्या घरी जायचे. कार्यकर्ते कोणी भांडण करणार नाही त्याला पण सांगा आमच्या अंगावर येऊ नका. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.